आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मराठा आरक्षणासाठीचा जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर केलेल्या उपोषणाला अखेर यश मिळाल्यानंतर त्यांच्या मूळ गावी मातोरी तालुका शिरूर येथे मोठा जल्लोष साजरा करण्यात आला आहे। या विजयानंतर त्यांचे वडील रावसाहेब नाना जरांगे आणि आई प्रभाबाई यांनी सरकारला पुन्हा फसवणूक न करण्याचा इशारा दिलाय। सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्याचे वृत्त येताच त्यांच्या जन्मभूमी असलेल्या मातोरी गावात आनंदाचे वातावरण पसरले। गावातील नातेवाईक आणि ग्रामस्थांनी रावसाहेब नाना जरांगे यांना पेढे भरवून आणि गुलालाचे उधळण करून आनंद साजरा केला। यावेळी बोलताना रावसाहेब जरांगे यांनी म्हटलं आहे की वारंवार आम्हाला उपोषण आणि आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नका। माझ्या लेकाची मुलाची तब्येत खूप खराब होत आहे। मराठा समाज माझ्या मुलासोबत आहे, पण आता सरकारने दगाफटका करू नये। पुन्हा मुंबईला येण्याची वेळ देऊ नका। आता मराठा समाजाचा प्रश्न मार्गी लावा, गुलालाचा अपमान करू नका असे त्यांनी सांगितले। माझ्या लेकानं 25 वर्ष आंदोलन आणि उपोषणे केली आहेत, आता त्याच्या अंगात ताकद राहिली नाही। सरकार साहेबांनी त्यांना पुन्हा उपोषण करण्याची वेळ येऊ देऊ नये असे मनोज जरांगे पाटील यांच्या आई प्रभाबाई यांनी सांगितलं। यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले। त्यांच्यासोबत कुटुंबातील इतर सदस्यही उपस्थित होते। जरांगे पाटलांनी आपण जिंकलो आहोत अशी घोषणा करताच मातोरी गावात आनंदाचे वातावरण पसरले। ग्रामस्थांनी लगेच जरांगे पाटील यांचे घर गाठत त्यांच्या आई वडिलांसह संपूर्ण कुटुंबाला पेढे भरवले, सोबतच गुलालाची उधळणही केली। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।